हिंमत कराल पण मग हटणार नाही मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय. कारण मला माहिती आहे याच्यातच माझ्या समाजाच्या लेकराचं हित आहे आणि याच्यातच माझे मराठा समाजाचे पोरं मोठे होणार आहे. आज आपले मुंबईला चाललेले लोक यांचा त्रास तुम्हाला नाही माहीत. तुम्ही आता थोड्या वेळानं जाणार आहे, कोण कुठं झोपलंय कोणालाच माहित नाही. त्या थंडीत त्याला गाडीत किती थंडी वाजली हे त्यालाही माहित नाही. आजचा दुसरा तिसरा दिवस आहे, त्यांचे काय हाल होत आहे हे एकमेकाला फक्त ते सांगतायत. पण प्रत्येक जण सहन करायला लागलाय जात मोठी व्हावी म्हणून. रात्री कोण कोणत्या ग्राउंडवर होता कोण कुठं होता. काही काही पोरं रात्री झोपले सुद्धा नाहीत. रात्रभर शेक केला त्यांनी थंडी वाजली म्हणून. शेकत बसले पण मग आटल्याने गाडी वळून गावाकडे नाही गेले, मुंबईकडेच निघाले. एवढी रीच मराठ्यांना सध्या मराठ्यांच्या पोरं मोठे करण्यासाठी आले. कोणी म्हणत सुद्धा नाही की मला खोली नाही, मला झोपायला जागा नाही. मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतो, खोली दिली तरी पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं. तर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही, कारण अंगातलं रक्त कमी झालेलं आहे या उपोषणामुळे. त्यामुळे मला नावीला जाणं खोलीत झोपायला लागतं. मी आयुष्यावर जगण्यासाठी नाही आल्यानं आपल्या मराठा समाजानं ती कोणती तरी गाडी आणली, तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहीत. जागेवर उभा आहे कोलप लावून ते, कारण मी मौज मजा करण्यासाठी आलेलो नाही. माझ्या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून ही लढाई. मुंबईकडे जाणारे प्रत्येक पोरग हाल सहन करतो, प्रत्येक पोरग. पण एक जण सुद्धा मग वळायला तयार नाही. नको त्रास व्हायला असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाला सांगतोय, ज्यांना सहन होतं ते थांबा, ज्यांना होत नाही ते वापस जा. कोणी मागा फिरायला तयार नाही. कालच्या अर्ध्या पोरांना आंघोळी नाही केली तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होतं. काही काहींनी तशाच बकेट अंगावर ओतून घेतलं, काही केलं गार पाण्याने काही होत नाही. माझ्यासारखे गार पाणी घेतलं मला उठूनच गंगात न्यावं लागत. इतका त्रास हे पोरं सहन करायला लागले. आणखी मुंबईपर्यंत जायचं. आम्ही सगळा संघर्ष सहन करणार आहे. माझी तुम्हाला विनंती, जास्तीचा मराठा समाज आणखीन जागृत करा.